नागपूर ते रत्नागिरी या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचं काम सध्या गतिपथावर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यास हा दावा फेल ठरताना दिसतोय. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम अत्यंत मंद गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचं काम अर्धवट अवस्थेत असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलंय. तर काही टप्प्यांमध्ये खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्यापासून वाहनधारकांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. नागपूर रत्नागिरी महामार्ग सध्या प्रवाशांसाठी यातना मार्ग ठरतोय. गेल्या कित्येक महिन्यांपासून या महामार्गाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही भागात रस्ते उकरून ठेवल्यामुळे प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागतोय. तर अनेक ठिकाणी वळणांचे योग्य फलक नसल्याने वाहनधारकांचा हिरमोड होतोय. या संत कामांचा थेट फटका वाहनधारकांच्या खिशाला बसतोय. तासनतास खोळंबून राहावं लागत असल्यामुळे इंधनाचा मोठा अपव्यय होतोय. तर खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होऊन मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. जे अंतर अवघ्या काही तासात पार व्हायला हवे त्यासाठी आता दुप्पट वेळ घालवावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या अर्धवट रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. कंत्राटदारांचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाचे राहिलेले दुर्लक्ष यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण होताना दिसत नाही. ठिकठिकाणी संत गतीने चाललेले काम पाहून हे काम नक्की कधी पूर्ण होणार असा संतप्त सवाल नागरिक आणि वाहनधारक विचारत आहेत. नागपूर रत्नागिरी महामार्ग हा राज्याच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे हा मार्ग सध्या नागरिकांच्या धैर्याची परीक्षा पाहत आहे. आता तरी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या संथ कामाची दखल घेऊन ठेकेदाराला वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.